सरसंघचालक मोहन भागवत जेन झीशी मुंबईत संवाद साधतायत। या कार्यक्रमावर आपलं लक्ष असेलच। तुर्तास इतरही बातम्या पाहूयात। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापू लागलंय। एकीकडे 29 ऑगस्ट पासून पुन्हा आंदोलनाचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलेला असतानाच काही लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याचा वाद पुन्हा एकदा पेटू लागलाय। आज आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी कधी नव्हे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर थेट निशाणा साधलाय। मराठा समाजासोबत दुटप्पी वागणं महागात पडेल असा सज्जड इशाराच त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिलाय। आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। शिंदे साहेब हीच का उपकाराची परतफेड? केलंच ना शिंदे साहेब तुम्ही तेच, यांच्यावर कधी संशय येत नव्हता। कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं मनोज जरांगे पाटील आक्रमक। बावनकुळेचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिले त्यांनी, त्या नोंदी रद्द करा म्हणून। माझ्या विरोधात कट, मला एकटं पाडण्याचा प्रयत्न, जरांगे कडाडले। आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात? कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवलेल्या आणि जिंकलेल्या 4 लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं रद्द केली आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील संतापले आहेत। जात प्रमाणपत्र रद्द झालेल्या लोकप्रतिनिधींना आंतरवाली सराटीत बोलावून मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि या चर्चेनंतर पत्रकार परिषद घेत थेट सरकारवर तोफ डागली। त्यातही त्यांचा रोख प्रामुख्यानं मुख्यमंत्री फडणवीसांपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अधिक होता। आमच्या विखे पाटला रोग आलेत का फोन लावायला? ओबीसीचे रद्द करण्यासाठी फोन लावते। हे टाळाटाळा बोलतात ना बाकीचे, शेलार, विखे, चव्हाण, हे राणे, दरेकर, यांना बोलता येत नाही का आता मराठ्यांचा कम वाटोळा करता म्हणून? तुम्हाला बोलता येत नाही का बोलत नाहीत तुम्ही? मराठ्यांचे नेते म्हणताना स्वतःला तुम्ही का बोलत नाहीत? केलंच ना शिंदे साहेब तुम्ही तेच, तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता। शिंदे साहेबासारखा मी कोणालाच म्हणत नाही, तुम्ही मला काही करू शकत नाही। जा तिकडं, बघा मी बी काय करायचं ती। सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का काय आमच्याकडं? यांच्यावर कधी संशय येत नव्हता। आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात? आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते। तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत। आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका उद्धव ठाकरे बरा म्हणायची, ती उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका। कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय, 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया। लोक इथं प्रचाराला नुसतं बाहेर जायचं म्हणलं तरी 500 रुपये तिकीट कावाने घेतात, 1 रुपया नाही। जरांगेंच्या निशाण्यावर फक्त शिंदेच नव्हते तर चंद्रशेखर बावनकुळेंवर सुद्धा त्यांनी थेट आरोप केले आहेत। स्वतःच्या सहीनिशी बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिल्याचा आरोप करत बावनकुळेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी जरांगेंनी केली आहे। जरांगेंच्या या आरोपांना बावनकुळे आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनीही उत्तर दिलंय। बावनकुळेचं सांगण्यावर बावनकुळेचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, करा त्याची नार्को टेस्ट म्हणलाय का नाही? तो फोनवर नाही ना म्हणला, प्रत्यक्ष येऊन भेटा, नार्को टेस्ट करा त्याची म्हणलाय का नाही? तो मग कस काय प्रमाणपत्र देतो? काय ते कागदपत्र हातगळ मग नुसतं हे उलटू त्याला काढायला किती दिवस गेले असतील? माझी नार्को टेस्ट करता येईल, काही अडचण नाही, त्याला माझी परवानगी आहे। फक्त प्रश्न असा आहे की जे जात पडताळणी जो एक विभाग आहे हा अर्धनैतिक आहे, क्वासी ज्युडिशियरी आहे, त्याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही शासनाला। कुठलाही शासनाचा अधिकारी मंत्री या अथॉरिटीला फोन करू शकत नाही। प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातात त्यावेळी या जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम करतायत। राज्य सरकारचं त्याच्यामध्ये कुठलीही दखलंदाजी नाही किंवा कोणाला वाटत असेल आमच्याकडे अन्याय झालाय, अपीलची तरतूद आहे, अपील करून देखील या गोष्टी करता येतात। ज्या त्रुटी समितीने काढलेल्या आहेत। जरांगेंचा पारा चढल्याचं पाहताच त्यांची समजूत काढण्यासाठी मग शिंदेंच्या वतीनं उद्योगमंत्री उदय सामंतांनी जरांगेंना फोन केला। यावेळी जरांगेंनी थेट सामंतांकडेच एकनाथ शिंदेंविरोधातली नाराजी बोलून दाखवली। मला आता पत्रकाराने विचारलं का पण कमवून वाटोळा करायला तू उगाच कशामुळं? नाही, मी आता बोलतो ना, मी आता कोल्हापूरमध्ये होतो, मी आता संध्याकाळी गेल्यानंतर मी आता शिंदे साहेब, अरे आम्ही शिंदे साहेबासाठी इतक्या खस्ता खातो,
आणि तुमच्या तिथं बैठका होत्या तुमच्या नेत्याच्या संभाजीनगरला माझ्या विरोधात आंदोलन करायसाठी, आहे का नाही? हे उपकारच घेऊ. तुमचा नेता आहे इथं एक संभाजीनगरला, कोण ते आता तुम्ही नाव शोधून घ्या तुमचं, मी कसं सांगू त्याचं नाव. ती एक नेता आहे, त्याचं कॉलेज आहे, त्या कॉलेजवर मराठ्यांच्या तुम्हाला मानणारे समन्वयक अभ्यासक यांच्या माझ्या विरोधात बैठका, परत हे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी मराठ्यांना शिव्या देणारे, मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे ओबीसीचे नेते हे बाळासाहेब भाऊंला काय करतात? आतापर्यंत शिंदेंवर कधीही थेट आरोप न केलेल्या जरांगे पाटलांनी गेल्या 3 वर्षात पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलंय. त्यामुळे जरांगेंच्या आक्रमक भूमिकेला शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र संयमी प्रतिक्रियेतून उत्तर दिलंय. बघा, मनोज जरांगेंचं काही गैरसमज असतील, गैरसमज झाले असतील. एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे नेते आहेत. काही लोक त्यांना येऊन भेटत असतील, उपमुख्यमंत्री म्हणून भेटत असतील, शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून भेटत असतील. मनोज जरांगे यांचा गैरसमज झाला असेल तो त्यांनी दूर करावा. तुरळक जे विषय असतील त्या विषयावर निश्चितपणे सरकारची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे की मनोज जरांगेंच्या ज्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांची पूर्तता कशी करता येईल यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना वारंवार सांगितलेलं आहे की अजूनही तुमच्या काही मागण्या असेल तर त्या सरकार सकारात्मक त्यावर निर्णय घेत आहे. मराठा समाजाच्या आतापर्यंत तब्बल 58 लाख नोंदी सापडल्यात. त्या सर्वांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर सरकार अगोदरच पेचात सापडलंय. त्यातच आता दिलेली प्रमाणपत्रही तांत्रिक त्रुटींमुळे रद्द होत असतील तर सरकारची अडचण नक्कीच वाढणार आहे. याशिवाय कुणबी प्रमाणपत्र टिकवण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनाही नव्यानं रणनीती आखावी लागणार हे नक्की. जालन्याहून मोहसिन शेखसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.